नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की मी चुकीच्या माणसाची बाजू घेतोय किंवा समर्थन करतोय असंही तुम्हाला वाटेल. पण आज मला थोडं महुआ मोइत्रा नावाच्या महिला खासदाराविषयी वाईट वाटलं. वाईट एवढ्यासाठी वाटलं मित्रांनो की ती ज्या पक्षाची आहे, तृणमूल काँग्रेस या पक्षाची आहे, ज्या पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आहेत, ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या ममता बॅनर्जींना आता महुआ मोइत्रा नकोशी झालेली आहे. अर्थात त्यांचीही बाजू बरोबर आहे. राजकारणात टिकायचं असेल तर फुकटची बदनामी कुठच्याही नेत्याला नको असते आणि त्यामुळेच त्या नेत्याच्या पुढे पुढे करताना आपणच अधिक निष्ठावान कसे आहोत हे दाखवण्याचं नाटक करणारे जे असतात, अशा उतावळ्यांची अवस्था नेहमी महुआ मोइत्रासारखीच होत असते, नेहमी असते. याचं कारण असं असतं की जरी किती मोठ्या नेत्याच्या समर्थनासाठी तुम्ही उभे राहिला असाल आणि त्या नेत्याने तुमच्यावर कितीही उपकार केलेले असले तरी त्याचं चुकीचं समर्थन तुम्ही करायचं नसतं. निदान आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू नयेत याची तरी काळजी घ्यायची असते. अन्यथा ज्यावेळेला तुमचा उपयोग नसतो पण तुम्ही बोजा बनता, तेव्हा असा नेता किंवा मोठा माणूस तुम्हाला खड्यासारखा बाजूला करत असतो. हे कायम लक्षात ठेवायचं, कारण राजकारण हा सुद्धा एक व्यवहार आहे, बिझनेस आहे. त्यामध्ये लाभदायक असेल त्याच गोष्टी लोक जवळ बाळगतात आणि ज्याचा उपयोग झाला नाही त्याला खड्यासारखं बाजूला करतात. मित्रांनो, खड्यासारखं बाजूला करतात. महाराष्ट्रात तुम्ही शरद पवारांकडे बघू शकता. 2019च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या कालखंडात राज ठाकरे यांचा किती चतुराईने शरद पवारांनी उपयोग करून घेतला आणि जेव्हा तो उपयोग संपला तेव्हा एकही अपशब्द न बोलतासुद्धा दुर्लक्ष करून राज ठाकरे यांना खड्यासारखं बाजूला केलं होतं. हे मी मुद्दाम आठवण का करून देतोय की 2019च्या लोकसभेला मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता, तरी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या अशा 10 सभा घेतल्या. मोदींच्या सभा वगैरे सोडून द्या, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला जितकं अगत्याने ऐकलं जाईल असा राज ठाकरे हा नेता होता. आणि त्यांचा मोदी विरोधातल्या किंवा भाजप विरोधातल्या प्रचारासाठी मोदींनी अतिशय अलगद आणि साळसूदपणे वापर करून घेतला. आणि जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तेव्हा मात्र त्या राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत शरद पवार सामावून घेतील अशी अपेक्षा होती. पण त्याविषयी चर्चाही होऊ न देता शरद पवारांनी अलगद, ज्याला हिंदीत कन्नी काढ गए म्हणतात, तसं शरद पवारांनी राज ठाकरे यांच्याकडे संपूर्ण पाठ फिरवली. शेवटी आपल्या काही उत्साही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणुकीला उभं केलं होतं. आणि लक्षात ठेवा, कोथरूड पुण्याला तुमच्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण एकदा त्या निवडणुका संपल्या त्यानंतर वळूनसुद्धा शरद पवारांनी राज ठाकरेंकडे बघितलं नाही. त्यामुळे 2021मध्ये जेव्हा गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कला पहिली मोठी सभा, 22मध्ये मोठी सभा गुढीपाडव्याची राज ठाकरेंनी घेतली आणि शरद पवारांवर कडाडून हल्ला चढवला, तेव्हा तेच शरद पवार राज ठाकरेंना आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाचायचं आवाहन करत होते. आठवतं ना तुम्हाला? उत्साहाच्या भरात राज ठाकरेंनी केलेली ती गंभीर चूक होती.
आणि त्याची किंमत त्यांना पुढच्या काळात मोजायला लागलेली आहे. पण तो सगळा काळ आठवा तुम्ही. लोकसभेला एकही उमेदवार उभा न करता सुद्धा जी मतदान यंत्रामध्ये काय ते मतदान यंत्र EVM ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये गफलत असल्याचा विषय महाराष्ट्रात सगळ्यात उचलून कोणी धरला असेल तर राज ठाकरेंनी उचलून धरला होता. आणि शिवसेना भाजप युती वगळता सगळ्या पक्षांची एक बैठक घेऊन सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर राज ठाकरेंनी प्रमुख म्हणून एक पत्रकार परिषद घेतली होती. नंतर निवडणूक आयोगात जाऊन आयुक्तांची भेट घेतली होती. आठवतं तुम्हाला? पण उपयोग झाला नाही. आणि विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा शरद पवारांनी संपूर्ण पाठ फिरवली होती. आणि त्याबद्दल जेव्हा खुलासा विचारला तेव्हा शरद पवारांनी इतकं अलगद त्यापासून आपले हात झटकले होते की नाही, राज ठाकरेंचं आवाहन जे आहे की जोपर्यंत मतदान यंत्र बंद होऊन कागदाच्या मतपत्रिका येत नाहीत तोपर्यंत सगळ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घाला, हे राज ठाकरेंचं आव्हान आहे. आणि ते आम्हाला शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांची आमची आघाडी वगैरे होऊ शकत नाही. समजूतसुद्धा शरद पवार घालू शकले असते. पण जागा वाटपात आणखीन एक हिस्सेदार नको म्हणून विधानसभेला 4 वर्षापूर्वी राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला केलं होतं. सांगायचा मुद्दा असा की राजकारणामध्ये सगळेच, मी एकट्या शरद पवारांना दोष देईन असं बिलकुल नाही, सगळ्या पक्षांचं असतं. पण जोपर्यंत तुमचा उपयोग आहे तोपर्यंतच आपल्या निष्ठा वगैरे दाखवण्याचा उपयोग असतो, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते न लक्षात घेता किंवा विसरून तुम्ही जर उतावळेपणानं काय करायला गेलात आणि तो जर डाव उलटा पडला तर तुम्ही ज्यांच्याविषयी निष्ठा दाखवत असतात ते सुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवतात, त्या गावचे नाही असं भासवतात. हा भारताच्या राजकारणाचा इतिहास आहे. अपवाद म्हणाल तर बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी कितीही मोठे आरोप झाले तरी आपल्या सहकाऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं नाही. मला वाटतं की महुआ मोहित्रा हीच गोष्ट विसरली. आपण सगळ्यात जास्त मोदींचे विरोधक आहोत आणि ममता दिदींच्या पक्षात आहोत. तर ममता दिदींना खुश करण्यासाठी जितका उतावळेपणा महुआ मोहित्रा दाखवत होता त्या उतावळेपणातून त्यांनी एक घोडचूक केली. आणि जे काय पुढचं आहे तो तपशील मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी अदानी विरोधात प्रतिस्पर्धी उद्योगपतीकडून पैसे घेऊन आणि त्याला आपला ईमेलचा पासवर्ड देऊन थेट त्याला पाहिजे ते प्रश्न विचार माझ्या नावावर अशी मुभा दिली. आणि आता ते सगळं उघडं पडल्यावर महुआ मोहित्रा फसली आहे आणि त्यातून ती निष्कलंक म्हणून बाहेर पडणार नाही याची खात्री दीर्घकाळ राजकारणात 40 वर्षापेक्षा अधिक असलेल्या ममता दिदींना कळते. म्हणून त्यांनी संपूर्णपणे महुआ मोहित्रा प्रकरणातून हात झटकलेले आहेत. इतर काँग्रेस असेल किंवा संजय राऊत असतील असे लोक फार अगदी महुआ मोहित्राचं सूडबुद्धीने केलेली कारवाई वगैरे वगैरे आरोप करत आहेत. पण ज्या पक्षाच्या महुआ मोहित्रा खासदार आहेत त्या पक्षाने एकही शब्द महुआ मोहित्रा यांच्या समर्थनासाठी उच्चारलेला सुद्धा नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. तसं त्यांच्या पक्षाचे अत्यंत तोंडाळ नेते हे महुआ मोहित्रापेक्षा डेरेक ओब्रायन आहेत राज्यसभेतले. पण डेरेक ओब्रायन यांनीसुद्धा एक चकार शब्द महुआ मोहित्राच्या समर्थनार्थ उच्चारलेला नाही, अजिबात उच्चारलेला नाही. आणि कारण सरळ आहे की आता महुआ मोहित्रा हा तृणमूल काँग्रेससाठी एक बोजा बनून गेलेला आहे. त्यांचा राजकारणात लाभ नाही आहे तसं म्हणा, तसा काही उपयोग होता मतं मिळवण्यासाठी स्वबळावर किंवा स्वतःच्या लोकप्रियतेवर निवडून येण्या इतक्या महुआ मोहित्रा या स्वतंत्र नेत्या नाहीत. त्यांचं काय म्हणाल ते स्वतःचं व्यक्तिमत्व राजकारणात प्रभावी नाही आहे. पण आपणच सर्वात आक्रमक, तृणमूल काँग्रेसच्या अत्यंत आक्रमक असा चेहरा कोण तर महुआ मोहित्रा आहे हे दाखवण्यासाठी त्या जे काही करत होत्या
त्या इतक्या वाहवत गेल्या की आज त्यांच्यावर नको तितकं गंभीर बालंट आलेलं आहे आणि त्यातून सुटकेची बिलकुल शक्यता नाही आहे. मग हा बोजा पाहिजे कशाला? त्यांच्या जागी दुसरा कोणी दगड उभा करूनसुद्धा आपण निवडून आणू शकतो याची ममता बॅनर्जींना खात्री आहे. थोडक्यात मुद्दा असा आहे की महुआ मोहित्रांनी अदानी प्रकरणामध्ये जितका उतावळेपणा दाखवला त्याचा काँग्रेससाठी किंवा राहुल गांधींच्या आरोपासाठी फायदा असला तरी तृणमूल काँग्रेससाठी फायदा नव्हता. तृणमूल काँग्रेस ही मोदींच्या विरोधात असेल आणि मोदी ज्या अदानीच्या पाठीशी उभे राहतात असा आरोप आहे त्या मोदींच्या विरोधात पण असेल, पण तरी अदानी हा इतका प्रतिष्ठेचा विषय महुआ मोहित्रांनी करण्याची गरज नव्हती. ती राहुल गांधींची भूमिका होती आणि राहुल गांधींचं नेतृत्व ममता बॅनर्जी मानत नाहीत, तर इतका उतावळेपणा महुआ मोहित्राने दाखवण्याचं काही कारण नव्हतं. कारण अदानी विरुद्धची मोहीम जी राहुल गांधींची आहे ती ममता बॅनर्जींची नव्हती. ममता बॅनर्जींचा उदयसुद्धा राजकारणातला मोठा प्रभावी उदय जो आहे तो 2011 नंतरचा आहे, जेव्हा त्यांनी टाटा मोटर्सच्या विरुद्ध सिंगूर आणि नंदीग्राममध्ये आंदोलन केलं होतं. पण त्यामुळे गुंतवणूक येत नाही आणि गुंतवणूक नाही आली तर बेरोजगारी वाढते आणि आपल्याला रोजगार निर्माण करायचे आहेत हे माहिती असल्यामुळेच ममता बॅनर्जी सहसा कुठल्याही उद्योगपतीला आजकाल दुखवायला तयार नसतात. अशा वेळेला राहुल गांधी भले अदानींच्या मागे आणि विरोधात गेले असतील तरी त्याचा इतका बाऊ त्यांच्या पक्षाच्या खासदार असलेल्या महुआ मोहित्रांनी करायला नको होत्या. पण गंमत अशी झाली की जितका आक्रमकपणा त्यांनी दाखवला त्याचा फायदा अदानींच्या विरोधात स्पर्धा करणाऱ्या दुसऱ्या उद्योगपतीने वापर करून घेतला. आपल्याला पाहिजे ते अदानींच्या विरोधातले प्रश्न थेट स्वतःच महुआ मोहित्रांच्या नावावर टाकले आणि ज्या वेळेला आता हे सगळं आपल्यावर शेकेल आणि उद्या संसदेशी काहीतरी गडबड झाली म्हणून हिरानंदानी उद्योगाला सुद्धा धक्का बसेल अशी वेळ आली तेव्हा तो दर्शन तो काय म्हणतात त्याला हिरानंदानी तो थेट माफीचा साक्षीदार असल्यासारखं त्याने महुआ मोहित्राविरुद्ध प्रतिज्ञापत्र पण देऊन टाकलं. म्हणजे ज्याच्यासाठी सगळा किल्ला लोकसभेमध्ये महुआ मोहित्रांनी लढवला होता तोच एक प्रकारे माफीचा साक्षीदार झाला आणि त्याने सगळं खापर हे महुआ मोहित्राच्या डोक्यावर फोडलेलं आहे. इथे लक्षात येतं की महुआ मोहित्रा ह्या दाखवायला राजकारण बोलत असल्या तरी त्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काही करत होत्या आणि त्यामुळे त्या जर फसल्या असतील तर त्यासाठी तृणमूल काँग्रेसचा बळी जाता कामा नये, ममता बॅनर्जींच्या चेहऱ्याला आणि चरित्राला डाग लागता कामा नये. म्हणून महुआ मोहित्राला खड्यासारखं बाजूला करण्यात आलं आहे असं सांगितलं जातं. खुलेआम बातम्या आलेल्या आहेत की महुआ मोहित्राविषयी तृणमूल काँग्रेस पक्षातल्या कोणीही नेत्याने प्रवक्त्याने एक चकार शब्दसुद्धा बोलायचा नाही. म्हणजे सध्या तरी विरुद्ध बोलायचा नाही किंवा बाजूनेही बोलायचा नाही. पण विरुद्ध बोलायचा नसेल तर समर्थनाला तुमच्या पक्षाच्या खासदाराच्या पक्ष म्हणून उभं राहायला पाहिजे. पण ममता बॅनर्जी उभ्या राहिलेल्या नाहीत आणि त्यांनी सक्त वॉर्निंग आपल्या सगळ्या नेत्या प्रवक्त्यांना दिले की महुआ मोहित्रा आणि ते प्रकरण यापासून साफ दूर राहा. याचा अर्थ मित्रांनो सरळ आहे की उद्या जेव्हा संसदीय समितीतर्फे हक्कभंगाची किंवा संसदेतला गुन्हा म्हणून याची नोंद होऊन कारवाई सुरू होईल त्या क्षणी तृणमूल काँग्रेसमधून महुआ मोहित्रा यांची हकलपट्टी होणार आहे. अर्थात राहुल गांधी त्यांच्या समर्थनाला उभे राहतील. कारण राहुल गांधींसाठी किंवा राहुल गांधींची जी काय एकूण अदानी विरुद्ध मोदी विरुद्ध भूमिका आहे त्यासाठी तुमच्या महुआ मोहित्राने स्वतःचा बळी दिलेला आहे. त्यामुळे उद्या काँग्रेसमध्ये त्यांना तात्काळ स्थान मिळालं तर हरकत नाही, पण ते स्थान मिळूनसुद्धा उपयोग नाही. कारण बंगालमध्ये काँग्रेसच्या नावावर महुआ मोहित्रा परत निवडून येण्याची बिलकुल शक्यता नाही. काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भाजप
यामध्ये बंगालचं सगळं राजकारण आणि सगळा मतदार इतका विभागला गेलेला आहे की डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांना बंगालच्या राजकारणात 4-5% अधिक स्थान राहिलेलं नाही. दुर्दैव कसं असतं बघा मित्रांनो, हे उतावळे लोक असतात. आपल्या निष्ठा दाखवायला आणि आपल्या आक्रमकतेचं प्रदर्शन करायला त्यांची अशीच दुरावस्था होत असते, अशीच दुरावस्था होते. त्याला पर्याय नसतो. पण ज्या वेळेला टाळ्या वाजत असतात तेव्हा ह्याचं भान राहत नाही की आपण कुठल्या मर्यादा ओलांडतोय, आपण कुठली लक्ष्मण रेषा ओलांडतोय. आणि हे फक्त महुआ मोहित्राच्या बाबतीत आहे असं बिलकुल नाही. वेगवेगळ्या पक्षामध्ये अगदी भाजपपासून काँग्रेसपर्यंत आणि शिवसेनेपासून तृणमूल काँग्रेसपर्यंत अनेक लोक असे तुम्हाला दिसतील की ते आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी उतावळेपणा करतात, लक्ष्मण रेषा ओलांडतात. पण ज्या वेळेला सगळं बालन उलटं अंगावर येतं तेव्हा तोच नेता ज्याच्या निष्ठेसाठी हे केलं असा त्या संबंधित दुय्यम नेत्याला वाटत असतं, खासदार आमदाराला वाटत असतं. सगळ्यात पहिला बळी त्याचा जात असतो. महाराष्ट्रात छगन भुजबळांपासून अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, अनेकांनी अनुभव घेतलेला आहे. पण माणसं पुढची त्यामुळे शहाणी होतात का? बिलकुल होत नाही. आत्तासुद्धा तुम्ही बघाल की ज्या दिवशी शिंदे वगैरे मंडळी ही सुरतला निघून गेली होती आणि पुढे गुवाहाटीला गेली, त्यानंतर ज्यांनी शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार 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 म्हणून निदर्शनं वगैरे केली होती, त्यातल्या अनेकांना नाक मुठीत धरून त्याच शिंदे गटामध्ये सहभागी व्हावं लागलं. कारण अखेरीस शिंदे गटालाच शिवसेना म्हणून अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाकडून मिळाली. त्यामुळे उतावळेपणा करायचा नसतो. परिस्थिती जेव्हा अनिश्चित असते तेव्हा चाचपडून बघायचं असतं की आपला उतावळेपणा आपल्यावर उलटणार नाही ना. आज महुआ मोहित्रांची त्यांच्याच पक्षामध्ये इतकी अवस्था आहे की आता आपल्या बचावासाठी आपण एकट्याने लढायचं, इतकी वाईट परिस्थिती त्या महिला खासदारावर आलेली आहे. आणि अगदी क्रिमिनल फौजदारीसुद्धा होऊ शकते. कारण यापूर्वी अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर 11 खासदारांना त्यांचं सदस्यत्व सभागृहाकडून रद्द करण्यात आलेलं आहे, संसदेकडून. महुआ मोहित्रा या त्याला अपवाद ठरण्याची बिलकुल शक्यता नाही. पण मग असा खासदार दुसरा कोण सोबत घेणार आहे? आणि मजेची गोष्ट अशी असते मित्रांनो की एका बाजूला त्यांच्यासारखा आक्रमक चेहरा म्हणून ममता बॅनर्जींनी त्यांचा उपयोग करून घेतला आहे. पण आपलं व्यावसायिक भांडण जे आहे ते भांडण्यासाठी दर्शन हिरानंदानी याच्यासारख्या उद्योगपतीने सुद्धा महुआ मोहित्राचा साळसूतपणे वापर करून घेतलेला आहे. हां, त्यांनी काही लाख रुपये दिले असतील, करोड रुपये दिले असतील, खर्च केला असेल, गिफ्ट दिली असतील, भेटी दिल्या असतील. पण ते पैसे हिरानंदानीसारख्या उद्योगपतीसाठी अगदी चिरकुट रक्कम आहे. समजा 5-10 कोटीचा मामला असेल, पण त्या 5-10 कोटीमध्ये आयुष्यभर मिळवलेली प्रतिष्ठा आणि आपलं संपूर्ण राजकीय करिअर महुआ मोहित्रा बुडवून बसलेली आहे. आणि त्यासाठी इतर कोणाला दोष देण्याची गरज नाही. तुमच्या विरोधातले लोक तुमच्या भानगडी बाहेर काढायला टपलेले असतात. त्यामुळे एक एक पाऊल फुंकर मारूनच टाकावं लागतं. पण एकदा तुमच्या अंगात आवेश संचारला आणि उतावळेपणाची त्यात भर पडली की भान राहत नाही. समोर वाजणाऱ्या टाळ्या आणि मिळणारी प्रसिद्धी तुम्हाला रसातळाला घेऊन जाते. महुआ मोहित्रा यांचं तेच झालेलं आहे. ममता दीदींना आता ह्या असला बोजा नकोसा झालेला आहे. कधी पक्षातून काढून टाकतात याची आपण प्रतीक्षा करूया. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.